नमस्कार, मी लतिका। आज आपण लसणाची नवीन रेसिपी बनवणार आहोत आणि खायला एक नंबर हा तोंडी लावायचा प्रकार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। एक वाटी लसूण मी सोलून घेतलेला आहे, तुम्ही जास्त घेतला तरी चालेल। त्यासाठी आपल्याला मेन पाहिजे साहित्य पुदिना एक मुठभर घेतलेला आहे, त्याची पानं घेतलेली आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, देठासकट कवळी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे, ते 10 ते 12 घेतलेत बघा कढीपत्त्याची पानं, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची देठ काढलेली आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा हिंग आहे, हे साधं मीठ आहे आपलं बारीक, ही आपलं काळं मीठ आहे, आमचूर पावडर आहे, अर्धा चमचा ओवा आहे, धने जिरे पावडर अर्धा चमचा आहे, थोडीशी हळद आहे आणि थोडंसं मोठं मीठ घेतलेलं आहे, ज्याला आपण खडे मीठ म्हणतो ते। आणि ही जी आमचूर पावडर जी घेतलेली आहे ना, ते अर्धा चमचा, जो जेवतो ना चमचा तो अर्धा चमचा आणि बाकीचं सगळं छोट्या चमच्याचं माप आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लसूण फोडून घ्यायचं आहे। तर आपल्याला बघा अशा पद्धतीत लसूण फोडून घ्यायचं आहे की जेणेकरून हा मसाला जो आहे ना ते त्याच्यात बसला पाहिजे। तर अशा पद्धतीत म्हणजे खायला एक नंबर लागेल। अशा पद्धतीच्या रेसिपी ना आपण जेवताना कधी कधी तोंडी लावायसाठी खाल्लेल्या चांगल्या असतात। तर मी पुष्कळ अशा रेसिपी पहिल्या पण दाखवलेल्या आहेत आणि ह्याच्या अगोदर पण आता 3 एकसारख्या रेसिपी टाकल्यात। आता तुम्हाला अजून एक थोडी वेगळ्या प्रकारे दाखवते। तर आता मी अशा पद्धतीत बघा लसूण मी फोडून घेते। लसूण बघा फोडून घेतलेला आहे, तर कशा पद्धतीत फोडलाय बघा, असं जास्त फुटला पाहिजे लसूण, असं एकदम असं चेपला तरी चालेल, पण असा म्हणजे थोडासा फुटलाय आणि बाकीचा नाही फुटलाय असं नाही पाहिजे बरं का। अशा पद्धतीत फोडला पाहिजे बघा, पूर्ण फुटला गेलेला आहे, फक्त त्याचा असं जास्त चुरा नाही झाला पाहिजे। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला साहित्य टाकायचे। आता ह्याच्यामध्येच मी ही कोथिंबीर पण टाकणार आहे आणि आपल्याला हा पुदिना टाकायचा। तुमच्याकडे कुणाकडे जर ताजे जर लसणाची पात वगैरे जरी असेल ना तर तुम्ही ती जरी टाकली तरी चालेल। आता ह्याला एकदम बारीक कुटायचे, आपल्याला कुटून घेतले बघा, तर एवढ्या बारीक केले बघा, इतकं बारीक करायचं म्हणजे त्या लसणामध्ये ना त्याची जी चव जी मुरते ना ती लय मस्त लागते एकदम। तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल जे आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं फक्त 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाले, गॅस बारीक केलेला आहे आणि हा लोखंडाचा खोलगट तवा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे। रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी बघितले की मला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळली कशी रेसिपी आहे आणि चवीला तर एक नंबर लागणार। तर ह्याला आपण 2 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं। तर लसूण बघा किती मी फोडून घेतलेला, अशा पद्धतीच फोडला पाहिजे म्हणजे त्याची चव त्याच्यामध्ये मुरते चांगली। 2 मिनटं झालेले आहेत बघा, एकसारखे मी परतत आलेले, फक्त हलवत राहायचं एकसारखं। आता ह्याच्यामध्ये जे आपण कुटून घेतलं होतं ना हा मसाला टाकायचा आणि हा बघा आपल्याला असा दाबून 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 लसणाला लावायचे, म्हणजे जे आपण टाकलेलं आहे ना साहित्य, मिरची लसूण आहे, त्याच्यामध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे, त्याची चव ना ह्याच्यात पूर्णपणे मुरली जाते। आणि गॅस आपला मीडियम आहे, तुम्ही फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालू शकतं, पण आपल्याला आता असंच ह्याला कडक करून घ्यायचे बघा। जसं भाजल ना तसा हा मसाला सगळ्या लसणात जाऊन बसतो, त्यामुळे लसूण जास्त फोडायला लागतो आणि तेल पण बघा आपलं सगळं मुरलेलं आहे। तर आपल्याला ह्याला असं बघा थोडं असं पसरून ठेवायचं आणि हलवत राहायचं, 1 मिनिटभर असं ठेवायचं आणि लगेच असं हलवत राहायचं, म्हणजे हा एकदम कडक असा होतो बघा। बघा एकदम कडक असा झालेला आहे बघा, किती क्रिस्पी झालेला आहे आणि ह्याचा काय मसाला वगैरे निघत नाही, काय नाही, पूर्ण लसणामध्ये मुरला जातो। तेवढ्यासाठी जर तुमच्याकडे खलबत्ता जर नसेल तर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची आणि ती 1च चमचा झाली पाहिजे, त्याच्या मापानच घ्यायचं। जसं मी तुम्हाला साहित्य सांगितले बघा, किती मस्त असं कडक क्रिस्पी, चवीला तर लय भारी लागतो हा। तुम्ही 1 आठवडाभर ठेवून खाऊ शकता, एकदम एक नंबर होतं। तर अशा प्रकारे तुम्ही बनवा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।